तर या भेटीवरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास पुढची बातमी बघूयात। गुंडांची रीघ लागली आहे। गजा मारण्याच्या बायकोला उमेदवारी दिली असं संजय राऊत म्हणतायत। पैशांसाठी गुंडांची रीघ लागल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय। कोणी निष्ठावंत नसतं, निष्ठावंतांची भूमिका पाहिली असते असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे। निष्ठा पैशांच्या पावसात वाहून गेल्याचा देखील टोला राऊतांनी लगावलाय। बाहेरून आलेल्या उमेदवारांना गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षांनी केलं। ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात। भाजपने की रीग आहे आमच्याकडे म्हणून हा गुंडांची रीग लागलेली आहे। काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी। उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी। कोणी निष्ठावंत नसतं। ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल। पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत, अन्य पक्षात गेलेत। संभाजीनगरात सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले? निष्ठावंत वगैरे काय नसतं। आज शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे 5-5, 10-10 कोटीचं, त्यासाठी हा गोंधळ आणि रीग, निष्ठा त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेल्या आहेत।